हाय स्टुडंट्स, आज आपण 12th कॉमर्स सेकंड टॉपिक युनिट 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न टेक्स्ट बुक पेज नंबर 116 एक्झाम्पल नंबर 4 टेक्स्ट बुक तुमच्या समोर असेलच, त्यातून तो प्रॉब्लेम तुम्ही रिफर करा. पेज नंबर 116 एक्झाम्पल नंबर 4 preparation of income and expenditure account only income and expenditure account. Following is the receipts and payment account of Satara Sports Club. Name of the not for profit concern, Satara Sports Club, Satara. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019. Only इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. काय विचारलं आपल्याला? फक्त एकच अकाउंट विचारलं आहे आणि आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली? रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2019. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. काही ऍडजस्टमेंट्स आहेत. आपण आता फायनल अकाउंट सोडवताना जसं ऍडजस्टमेंट मार्क करत होतो, अगदी त्याच प्रोसिजरनं ऍडजस्टमेंट मार्क करून घेऊ. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर. आता रिसिप्ट साइडला टू सबस्क्रिप्शन हेडिंग मध्ये 3 इयर्स आणि 3 अमाउंट सेपरेट आहेत. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इयर एंडिंग 31st मार्च 2019 म्हणजे मार्च 19 हे आपलं करंट इयर आणि म्हणून करंट इयरचे अमाउंट 44,500. तर सेकंड अमाउंटला टिक मार्क करा. लास्ट इयरचे अमाउंट, करंट इयरचे अमाउंट आणि नेक्स्ट इयरचे अमाउंट अशा 3 अमाउंट्स आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर. तर करंट इयरला मार्क करा 44,500 ला. देन आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर अमाउंटेड टू ₹1,000. आता पेमेंट साइडला करंट इयर रेंट आहे, तर त्या रेंटलाही मार्क करा आणि शिवाय ब्रॅकेटमध्ये इन्क्लुडिंग 2,000 फॉर 17-18 म्हणजे लास्ट इयर. म्हणजे या रेंटसाठी लास्ट इयरची इन्फॉर्मेशन आहे आणि करंट इयरची सुद्धा इन्फॉर्मेशन आहे, तर 2 टिक मार्क करा. देन एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. रिसिप्ट साइडला एंट्रन्स फीज आहे, तर याला थोडा वेगळा मार्क करा पाहिजे तर स्टार वगैरे करा, कारण याची अमाऊंट इन्कमला घ्यावी लागेल. एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड रेव्हेन्यू इन्कम. जर ही इन्फॉर्मेशन नसती तर आपण ती अमाऊंट कॅपिटलाइज केली असती. ओके. आता इन्फॉर्मेशन असल्यामुळं त्याची फक्त जागा बदलेल, म्हणजे कॅपिटलच्या ऐवजी इन्कमला येईल. देन स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल as on 1st April 2018 6,000 and 31st March 2019 14,000. आता स्पोर्ट्स मटेरियल शिल्लक आपल्याला सुरुवातीची आहे अमाऊंट 6,000 आणि आता शेवटी 14,000. तर त्यातून एक्सपेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर. तर तो आपण कॅल्क्युलेट करू. पेमेंट साइडच्या स्पोर्ट्स मटेरियलला 2 मार्क ठेवले तरी चालतील. ओके. तर आपण घेऊया इन द बुक्स ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा. ओके. इन द बुक्स ऑफ Satara Sports Club Satara, income and expenditure account for the year ended 31st March 2019. आणि हा अकाउंट तुम्ही तयार करून घ्या. लेफ्ट हँड साइड डेबिट, राइट हँड साइड क्रेडिट. हा लेफ्ट हँड साइडचा पार्ट असेल एक्सपेंडिचर इनर आउटर रुपीज. सेम राइट हँड साइड इन्कम रुपीज इनर आउटर. तर हा ड्रॉ करून घ्या आणि आता आपण पोस्ट करून घेऊया. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट हे लास्ट इयरला आपण कॅश बुक सेम फॉर्मॅटमध्येच होतं. रिसिप्ट साइडला आलेले पैसे आणि पेमेंट साइडला गेलेले पैसे. तर रिसिप्ट साइडला पहिला असेल तो बॅलन्स असेल, ओपनिंग बॅलन्स असेल, कॅश इन हँड, कॅश इन बँक. तर ॲक्च्युअल मिळालेले पैसे. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये फक्त एकच पार्ट विचारला आहे आणि तो फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट
बॅलन्स शीट विचारलेलं नाही, बरोबर. तर आपण तेवढाच पार्ट पोस्ट करायचा आहे. आले पैसे. आता पहिला रिसिप्टचा अकाउंट आहे सबस्क्रिप्शन टू सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शनचे पैसे मिळाले म्हणजे तो इन्कम होतो, म्हणजे इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन. आता लास्ट इयरची अमाऊंट मिळाली यावर्षी, पण तो इन्कम लास्ट इयरचाच होता, सेपरेट दिलेला आहे, पोस्ट करायची गरज नाही. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर करतोय. या करंट इयरच्या इन्कमचे पैसे मिळाले तरच इन्कम साइडला घ्या. करंट इयरच्या इन्कमचे पैसे मिळाले तरच इन्कम साइडला घ्या. करंट इयरची अमाऊंट 44,500. ओके. आणि याला ऍडजस्टमेंट आहे तर जागा सोडून ठेवा. आता नेक्स्ट अमाऊंट आहे अंडर सबस्क्रिप्शन. ही कधीची मिळाली? हे 1920 म्हणजे नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षीचे पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळाले, करंट इयरच्या इन्कमचे नाहीत, इन्कम साइडला येणार नाही. हा इफेक्ट बॅलन्स शीटला येतो, लायबिलिटी साइडला. तर आता आपण फक्त जो अकाउंट विचारला त्या अकाउंट मध्ये इफेक्ट होणार नाही. देन एंट्रन्स फीजला आपण मार्क केलाय, वेगळा मार्क केलाय, 3 नंबरची ऍडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू मीन्स इन्कम, म्हणजेच बाय एंट्रन्स फीज by entrance fees 8,000. Okay. Then next received amount, donation received. Donation for wedding fund. हे स्पेशल पर्पज डोनेशन आहे. हे बॅलन्स शीट लायबिलिटीजला येतं, इन्कमला नाही. जनरल डोनेशन्स फक्त इन्कमला येतात. देन नेक्स्ट रिसीव्ड अमाऊंट इंटरेस्ट. इंटरेस्ट मिळाला, इन्कम बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट ₹600. देन सेल ऑफ फर्निचर. आपण फर्निचर विकलं आणि पैसे मिळाले. आता लक्ष द्या, किती रुपयाचं फर्निचर विकलं आपण? सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू 8,000 आणि मिळाले किती? 4,500. आता लक्ष द्या, वर्किंग लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे 8,000 लेस सेल्स प्राइस, म्हणजे ऍक्च्युअल किती रुपये मिळाले? सेल्स प्राइस मीन्स रिसीव्ड रुपीज 4,500. आपलं 8,000चं फर्निचर विकतोय आपण आणि 4,500 मिळतात, 4,500 मिळतात. याच्यामध्ये कमी मिळाले, दॅट इज अ लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. किती रुपये कमी मिळाले? 3,500. ओके. आता लॉस म्हणजे काय? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट दी एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर पहिला लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, डेबिट साइड म्हणजे टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 3,500. हा लॉस आहे. कमी पैसे मिळाले तर लॉस होतो, बरोबर. पैसे मिळाले पण जास्त नाही मिळाले, जास्त मिळाले असते बुक व्हॅल्यू पेक्षा तर इन्कम झाला असता, इन्कम साइडला आले असते. कमी मिळाले, लॉस झाला तर डेबिटला. आता रिसिप्ट साइड आपण पोस्ट केलीच आहे. ओके. तर आता पेमेंट साइड, आले पैसे ते एकतर इन्कमचे होते, कमी आले तर लॉस झाला. आता पेमेंट साइड पैसे गेले तर ते एक्सपेन्सेस लॉसेस, खर्च करण्यासाठी आपण पैसे पे करतोय. आता पहिला सॅलरी, तर टू सॅलरीज, सॅलरीसाठी काही मार्क नाही, एक्सपेन्सेस 5,000.
ओके. देन सेकंड पेमेंट रेंट म्हणजे एक्सपेन्सेस टू रेंट अमाऊंट 5000 आणि या रेंटला 2 टिक मार्क आहेत. एक तर रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे आणि ब्रॅकेट मध्ये पण इन्फॉर्मेशन आहे, तर आपण याला 3 लाईन्स ब्लँक ठेवू. आपण पोस्ट करून घेऊया अगोदर. नेक्स्ट पेमेंट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. पैसे गेले तर एक्सपेन्स साठी गेले. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपला एक्सपेन्स असेल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1450 expenses. Next payment amount paid for fixed deposit. आपण बँकेत पैसे फिक्स ठेवले, डिपॉझिट केला असेल तर तो एक्सपेन्स होत नाही, ते ॲसेट होते आणि हा अकाउंट आपल्या बॅलन्स शीट ॲसेट्सला येतो, इथं नाही येत. बरोबर. नेक्स्ट पेमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा एक्सपेन्स आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि यालाही मार्क नाही. 750 एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर साइड आउटर जनरल एक्सपेन्सेस, याला ब्रॅकेट मध्येच इन्फॉर्मेशन आहे. जनरल एक्सपेन्सेस टोटल अमाउंट पेड 5500. ओके. काय इन्फॉर्मेशन ब्रॅकेट मध्ये? जनरल एक्सपेन्सेस total amount paid 5500. That amount including rupees 500 paid for next year. या 5500 मध्ये 500 नेक्स्ट इयरचे आहेत, करंट इयरचा एक्सपेन्स नाही. तर लेस फॉर नेक्स्ट इयर, लेस फॉर नेक्स्ट इयर 500 म्हणजे ऍक्च्युअल करंट इयर एक्सपेन्स 5000. Okay. Then next payment for sports material purchased. आता स्पोर्ट्स मटेरियल हा आपला एक्सपेन्स आहे. तर टू स्पोर्ट्स मटेरियल. आता याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, ऍड परचेस, ओपनिंग स्टॉक किती होता? ऍडजस्टमेंट मध्ये आहे. स्टॉक ऑफ मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 6000. ओपनिंग स्टॉक 6000 आणि आता पेमेंट केला, परचेस केले. किती रुपयाचं परचेस केला? 40,000 चा. म्हणजे ओल्ड प्लस न्यू परचेस्ड टोटल स्पोर्ट्स मटेरियल ऑफ रुपीज 46,000. आपल्याकडे 6,000 चं ओल्ड मटेरियल होतं, 40,000 चा परचेस केला, टोटल झालं 46,000. आणि हे असताना आता शिल्लक मात्र कितीच आहे? तर फोर्थ नंबर ऍडजस्टमेंट, ओपनिंग 6000 अँड क्लोजिंग 14,000. तर आता शिल्लक मायनस केला तर एक्सपेन्स मिळेल. लेस क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 14,000 म्हणजे टोटल मटेरियल आपल्याकडे 46,000 चं होतं, पण आता पूर्ण नाही. तर किती शिल्लक आहे? फक्त तेवढं मायनस केलं तर बाकीचा जो एक्सपेन्स मिळेल. म्हणजे किती मिळेल एक्सपेन्स? 32,000. ओके. टोटल मटेरियल आपल्याकडं सुरुवातीचा 6,000 होतं, नवीन परचेस केला 40,000 चा. टोटल मटेरियल आपल्याकडे झालं 46,000. बट आउट ऑफ 46,000 बॅलन्स ओनली, अनयुज्ड ओनली, स्टॉक ओनली 14,000. दॅट मीन्स रिमेनिंग एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर. ओके. आणि ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हे बॅलन्स शीट ॲसेट्सला येतात, एक्सपेंडिचरला नाही. नेक्स्ट. आणि आता क्लोजिंग बॅलन्सेस सुद्धा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स शीट ॲसेट्सला येतात, इथं नाही. तर आपण आता ऍडजस्टमेंट बघूया. पेमेंट साइडला रेंट इन्क्लुडिंग, जसं इथं हे इन्क्लूड होतं लास्ट इयरचं, नेक्स्ट इयरचं, तसं आता रेंट मध्ये सुद्धा 2000 फॉर दिस 17-18.
आपण टोटल रेंट किती पेड केलं 5000 रेंट 5000 पेड केलं पण त्या 5000 मध्ये लास्ट इयरचे किती होते 2000 हा करंट इयरचा एक्सपेन्स नाही लेस फॉर लास्ट इयर लेस फॉर लास्ट इयर 2000 म्हणजे बॅलन्स राहील 3000 ओके लास्ट इयरचे आपण मायनस केले तर आता ऍडजस्टमेंट्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर आता करंट इयरचं किती बाकी मिळालेले ऍक्च्युअल आहे 44500 आउटस्टँडिंग इन्कम फाइल अकाउंटचे ऍडजस्टमेंट आपण काय सोडतो ऍड टू इन्कम अँड असेट्स पहिला इफेक्ट ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर 2500 म्हणजे किती झाले 49,000 ओके सेकंड इफेक्ट याचा असेट्स ला येतो तर तो असेट्स ना आपण बनवत नाही देन आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर 1000 आता आउटस्टँडिंग रेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फाइनल अकाउंट काय करणार करंट इयर ऍड आउटस्टँडिंग करंट इयर 1000 म्हणजे टोटल एक्सपेन्स 4000 ओके नंतर एंट्रन्स फीची जर ऍडजस्टमेंट आपण ऑलरेडी पोस्ट केलीच आहे स्पोर्ट्स मटेरियल पण घेतलं ओपनिंग क्लोजिंग दोन्ही घेतले पेमेंट साइडचा पर्सेंट घेतला बॅलन्स काढला ऍडजस्टमेंट सुद्धा संपला तर चेक करून घ्या टोटल पोस्टिंग ओके तर जसं आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस क्लोज करत होतो प्रॉफिट लॉस क्लोज केला इन्कम साइड जास्त आली एक्सपेन्स साइड कमी असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळायचा तर ते आता त्याच पद्धतीनं हे आपण क्लोज करूया बॅलन्सिंग करूया तर टॅली टोटल म्हणजे दोन्ही साइडची टोटल ओके तर टॅली टोटल मध्ये टोटल तुम्ही केले असतीलच surplus now surplus means यालाच आपण प्रॉफिट म्हणतो क्रेडिट साइड जास्त असेल म्हणजे इन्कम लेस एक्सपेन्सेस आता इन्कम टोटल किती येते 49,000 प्लस 8,000 प्लस 600 या इन्कम साइडची टोटल म्हणजे क्रेडिट टोटल 57,600 income total 57,600 less expenses total ओके आणि किती होते 3,500 पासून 32,000 पर्यंत म्हणजे 51,700 आणि इन्कम मायनस एक्सपेन्सेस इन्कम जास्त आहे एक्सपेन्स कमी आहे आपण बॅलन्सिंग करतो बॅलन्स शीट जी बाजू कमी असेल त्या बाजूला बॅलन्स आपण घेऊन अमाउंट इक्वल करतो म्हणजे हा सरप्लस येईल त्यालाच आपण प्रॉफिट म्हणतो ओके तुमच्या भाषेत म्हणजे 5,900 आता हा टॅली टोटल दोन्ही साइडला आपण इक्वल येतो 57,600 57,600 आता डेबिटची एक्सपेन्सेसची कमी येते म्हणजे डिफरन्स टू सरप्लस हा सरप्लस कसा बॅलन्स फिगर इन्कम मायनस एक्सपेन्स 5,900 ओके टॅली चेक करा ओके तर हे तुमचा एक्झरसाइज मधलं फर्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे
एक्झाम्पलचं पेज नंबर इथं मी लिहिलं आहे, टेक्स्ट बुक पेज नंबर 116 एक्झाम्पल नंबर 4 आणि हे तुमच्या समोर सोल्युशन आहे. चेक करा, काही डाऊट असेल विचारा. हा फक्त छोटासा पार्ट आहे, कम्प्लीट एक्झाम्पल बॅलन्स शीट सहित नाही, तरी पण आपण एक टप्प्याटप्प्याने जसे दिले तसे एक्झाम्पल्स कम्प्लीट करू. ओके, काही डाऊट असेल तर विचारा.